नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर तीच पालकाची भाजी जी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा पालक कोफ्ता करी बनवून पहा. घरातील सर्वजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे व बारीक कट करून घेतला आहे. नंतर एका बाउलमध्ये पालक काढला आहे, त्याच्यात मीठ घातलं आहे. 10 मिनिटे हे रेस्ट होऊ द्यायचं आहे. मिठामुळे पालकाला पाणी सुटते. नंतर त्याच्यात बारीक कट केलेला कांदा, 1 चमचा ओवा घातला आहे, हळद घातली आहे, 1 चमचा जिरे घातले आहेत. नंतर लाल तिखट, धने जिरे पूड घातली आहे व आले लसूण पेस्ट घातली आहे. नंतर याच्यात लागेल तसे बेसन पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून अशा पद्धतीने आपण सर्व कोफ्ते बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे मी सर्व कोफ्ते बनवून घेतले आहेत. नंतर हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये तेल गरम झाले आहे. जास्त तेल घालायची गरज नाही व कमी गॅसवर हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता कोफ्ते इथे तळून झाले आहेत. तर ग्रेव्हीसाठी इथे मसाला मी भाजून घेत आहे. तेलामध्ये 7-8 काजू घातले आहेत. काजू लालसर भाजून घ्यायचे आहेत. नंतर थोडेसे खोबरे घातले आहे, ते देखील मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. त्याच कढईमध्ये कांदा, टोमॅटो व आलं लसूण देखील भाजून घ्यायचं आहे व हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला पाणी न घालता स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. कांदा लालसर झाल्यानंतर आले लसूण घातलं आहे. एकदा या पद्धतीने पालक कोफ्ता करी बनवून पहा, चवीला एकदम छान होते. तर सर्व मसाले इथे मी भाजून प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवले होते. नंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतले आहे. तर कोफ्ता करी बनवण्यासाठी इथे तेलामध्ये खडे मसाले घातले आहेत. 1 चमचा जिरे घातले आहे. नंतर मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घालून व्यवस्थित पेस्ट भाजून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. नंतर लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर सर्व मसाले घालून मिक्स करून घेतला आहे. गरम पाणी घातलं आहे. ही कढी जास्त घट्ट व जास्त पातळ अशी ठेवायची नाही, मिडियम ठेवायची आहे. कारण नंतर कोफ्ते घातल्यानंतर आणखी थोडीशी ग्रेव्ही आपली घट्ट होते. कोफ्ते घातले आहेत. 5-10 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. नंतर शेवटी कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. चमचमीत अशी हॉटेल स्टाईल कोफ्ता करी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.